नमस्ते मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण आठवड्याभराची तयारी कशी करायची ते बघणार आहोत। वर्किंग वुमेन असेल किंवा गृहिणी असेल तरी अशा प्रकारे तयारी करून ठेवली तर स्वयंपाकनं अगदी झटपट होतो। मी आठवड्याभराचा भाजीपाला आणलेला आहे आणि पूर्ण भाजीपाला मी धुवून घेतलेला आहे आणि याला छान मी टोपलीमध्ये ठेवलेला होता पाणी गळायला आणि त्यानंतर असं एक कापड टाकलेलं आहे आणि त्यावर हा पूर्ण भाजीपाला असं पाणी सोकायला ठेवलेला आहे। आणि या हिरव्या मिरच्या आणलेल्या आहे, तर छान कोरड्या कापडाने पुसून घ्यायचे आहे आपल्याला व्यवस्थित। आणि यातनं एक दोन काही खराब असतात तर त्या छान निवडून घ्यायच्या व्यवस्थित, म्हणजे काय होतं की आठवडाभर या मिरच्यानं छान राहतात। आता मी या टोपलीत काढून घेतलेलं आहे आणि त्याचे देठं काढून ठेवले की हे पिकत नाही, हिरव्यागार अशाच राहतात। आणि अशा प्रकारे मी सर्व देठं काढून घेते मिरच्यांचे। आणि मग त्यानंतर काय करते की आपण हे बाजारातून काही सामान आणतो मार्केटमधनं, तर अशा पॉलिथिन मिळतात, तर मी त्या काय करते घडी करून ठेवत असते, म्हणजे आता हे आपल्याला उपयोगी पडतात कोणतं सामान ठेवायला। तर यातनं आपण भाजीपाला ठेवला तर तो दिसतो, पण फ्रीजमध्ये आपण पॅक करून ठेवायचा आहे। मी अशा प्रकारे पॉलिथिनमध्ये पॅक करून ठेवत असते आणि मग याला छान रबर लावून घ्यायचा, म्हणजे काय होतं की यातून दिसून पडतं आणि लगेचच आपल्याला सामान मिळतं। अशा प्रकारे मी भाजीपाला भरून घेते। आता हे तोंडे पण मी धुवून घेतलेले आहे आणि गवाराच्या शेंगा अशा मोडून घेतलेल्या आहे आणि वांगे धुतलेले आहे आणि भेंड्या, कारले आणि ह्या चवळीच्या शेंगा अशा तोडून घेतलेल्या आहे आणि टमाटर घेतलेला आहे, कोथिंबीर, कढीपत्ता हा माझ्याच झाडाचा आहे, पण आपल्याला तिथे कसं नेहमी जायला वेळ मिळत नाही, म्हणून मी काय करते असं आणून ठेवत असते, स्वयंपाक करता करता जायचं। आता हे तोंडे पण मी पॉलिथिनमध्ये भरून घेते। अशा प्रकारे मी पूर्ण भाजीपाला भरून घेतलेला आहे। आता ही कोथिंबीर आहे ती ही धुतलेली आहे, त्यामुळे काय करायचं हिला छान कोरडी पुसून घ्यायची, म्हणजे आपल्याला वेळेवर धुवायची गरज पडत नाही आणि यातले पानं वगैरे निवडून घ्यायचे, व्यवस्थित पाहून घ्यायची, म्हणजे खराब होतच नाही ती, आठवडाभर छान राहते आणि लगेचच उपयोगी येते। असं डब्यामध्ये मी टिश्यू पेपर ठेवून घेतलेला आहे, एअरटाईट डबे घेतलेले आहे मी, त्यातनं आता हे आपल्याला कोथिंबीर पूर्ण ठेवून घ्यायची आहे। या पद्धतीने ठेवलं तर अगदी छान भाजीपाला राहतो आणि कामही सुटसुटीत होतो। आणि वरूनही मी टिश्यू पेपर ठेवलेला आहे। आता हा डबा एअरटाईट इथं लावून घेतलेला आहे व्यवस्थित। आता ही कढीपत्ता आहे, तर याला पण कसा धुतलेला आहे, त्यामुळे चांगलं पुसून घ्यायचं आहे। या चवळीच्या शेंगा मी तोडून घेतलेल्या आहे, तर या पण आपल्याला डब्यामध्ये ठेवायच्या आहे। मी टिश्यू पेपरनं टाकून घेतलेला आहे डब्यामध्ये, बुडाशी टाकला की नाही तर चांगल्या राहते भाजीपाला आणि खराब होत नाही आणि पाणी सुटत नाही। आणि वरून पण एक टिश्यू पेपर ठेवून घ्यायचा या पद्धतीने, आणि त्यावरनं मी कढीपत्ता ठेवत आहे, म्हणजे काय होतं एक डबा काढला की दोन सामान आपल्याला सहज मिळतं हाताशी। आणि मग झाकण लावून ठेवून द्यायचं आहे, टिश्यू पेपर ठेवून द्यायचा, म्हणजे ते कसं पाणी सुटत नाही
आणि एअरटाईट डबा आहे, तर छान राहतो. अशा पद्धतीने मी भरून घेतलेला आहे. आता दुसरा डबा घेतलेला आहे मी, तिसरा डबा आहे हा. यातही त्याच प्रकारे आपल्याला टिश्यू पेपर ठेवायचा आहे. आणि या मी गवाराच्या शेंगानं तोडून घेतलेलं आहे, म्हणजे वेळेवर कसं तोडायला वेळ राहत नाही. अशा प्रकारे तयारी करून ठेवली की नाही, तर आपल्याला घाई होत नाही बनवताना स्वयंपाक. आणि वरूनही टिश्यू पेपर ठेवून घ्यायचा आहे आणि झाकण लावून घ्यायचं. बघा, या पद्धतीने मी सगळी तयारी करून घेतलेली आहे. आता फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. आता मी आलं आणि लसूण असं सालं काढून असं तयार करून ठेवत असते, म्हणजे आपल्याला ना आलं लसणाची पेस्ट वेळेवर तयार करावं लागत नाही. मी आलं लसणाची पेस्टची रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोडेड आहे, ती तुम्ही बघू शकाल. त्यातनं मी सविस्तरपणे पूर्ण व्हिडिओ दाखविलेला आहे. आणि खराब होणार नाही यासाठी काय काय टाकायचं तेही दाखविलेलं आहे. अशा पद्धतीने मी तयारी करून घेतली. आता फ्रीजमध्ये हे सगळं सामान आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. आता मी इथे तांदूळ आणि डाळ घेतलेली आहे. आणि हे कसं 8 दिवसाचं आपल्याला अशा प्रकारे निवडून ठेवून द्यायची आहे डाळ तांदूळ. म्हणजे काय होतं की लगेचच आपण वरण भात मांडायचा म्हटलं की जवळजवळ 2 डबे ठेवायचे, म्हणजे आपल्याला डाळही मिळते आणि तांदूळ पण जवळच असतात, तर लगेच मिळतं. आणि शेंगदाण्याचं अशा प्रकारे मी कूट करून ठेवत असते. आता शेंगदाणे भाजून घेते, व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि मंद हीटवरच भाजायचे. जास्त हीटवर भाजले तर ते वरून भाजल्या जातात, आतून तसेच राहतात आणि हे कसे खराब होत नाही अशा प्रकारे भाजून ठेवले तर. आता मग मी याचा कूट करणार आहे, त्यासाठी भाजत आहे. किंवा आपण मार्केटमधून आणले तर अशा प्रकारे आपण भाजून ठेवले, फ्रीजमध्ये नसले तर बाहेरही ठेवले तरी छान राहतात. मी अशाच प्रकारे ठेवत असते. आता तर मला कूट बनवायचा आहे, यासाठी मी भाजत आहे. आणि हे छान खरपूस येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. आता मी भाजून घेतलेले आहे. आता दुसरी कढई ठेवलेली आहे, त्यातनं मी रवा भाजून घेत आहे. या पद्धतीने रवा भाजून घेतला की नाही का, आपल्याला शिरा उपमा बनवायला वेळेवर सहज बनवता येतो. तुपात टाकलं की हा शिरा लगेच बनतो, वेळ लागत नाही. अशा प्रकारे भाजून ठेवत असते. खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा, म्हणजे वेळेवर आपल्याला जास्त वेळ लागत नाही तयार करायला उपमा शिरा. आणि हा कसा रवा खराब होत नाही. मेन म्हणजे कसं की भाजलेला असतो की नाही, तर हा फ्रीजच्या बाहेरही ठेवला तरी असा जसाचा तसा एकही कीड लागत नाही. म्हणून मी या प्रकारे भाजून ठेवत असते. बघा, छान अशा प्रकारे व्यवस्थित भाजला गेला पाहिजे. आणि बघा, मी शेंगदाण्याचाही कूट करून घेतलेला आहे. हा एअरटाईट डब्यात ठेवायचा आहे. थोडासा कूट अगोदरचा होता, तर माझ्याकडे कूट जास्त प्रमाणात लागत असते, म्हणून मी तो काढून नाही ठेवला, त्यातच टाकलेला आहे. फराळात वगैरे कोणत्याही ह्याच्यात आपल्याला पटकन उपयोगी पडतो हा कूट असा बनवून ठेवला की. आणि रवा पण मी आता हा एअरटाईट डब्यात भरून घेत आहे. तुम्ही स्टीलच्या डब्यात भरला तरी चालेल, परंतु अशा प्रकारे भरून ठेवायचा आहे. हा खराब होतच नाही, म्हणजे अशाच राहतो. अशा पद्धतीने तयार करून ठेवला तर आणि छान खरपूस भाजून घ्यायचा. बघा, या पद्धतीने मी तयारी करून घेतलेली आहे.
म्हणजे आपल्याला आठवड्याभर काहीच म्हणजे घाई होत नाही. कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? नक्की ट्राय करा. धन्यवाद.